हॅलो अँड वेलकम बॅक. आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं वीकली क्लिनिंग रुटीन. मी आठवड्यातला एक दिवस क्लिनिंगसाठीच डेडिकेटेड ठेवते. तर तुम्हालाही नेहमी घर स्वच्छ हवं असेल तर तुम्हीही यातल्या काही टिप्स फॉलो करून तुमचं घर नेहमी स्वच्छ ठेवू शकता. क्लिनिंग मोटिवेशनसाठी हा व्लॉग न स्किप करता लास्टपर्यंत बघा. आणि हो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्याकडे हा पितळेचा मसाला डब्बा आहे. हा मसाला डब्बा मी छान सकाळी क्लीन करून याला स्वच्छ पुसून घेतलं होतं. आता मला याला छान रिफिल करून घ्यायचं आहे, म्हणजे यात सगळे मसाले भरून घेते. कारण मसाला डब्बा छान ऑर्गनाइज केलेला असेल ना तर स्वयंपाक करते वेळेस याची खूप हेल्प होते. हा डब्बा रिफिल करण्याआधी मी यात एक खाली टिश्यू पेपर टाकून घेते. हा टिश्यू पेपर टाकल्यामुळे मसाला डब्बा छान क्लीन राहतो. तुम्ही यात न्यूजपेपर किंवा एखादं छोटंसं नॅपकिन पण टाकू शकता. आणि टिश्यू पेपर टाकल्यामुळे मसाला डब्बा छान लॉंग टाइम साठी क्लीन राहतो. कुकिंग करते वेळेस यात थोडेफार मसाले पडतात, तर जेव्हा आपल्याला असं वाटेल की आता हा खराब झाला आहे तर हा टिश्यू पेपर इझिली आपण रिप्लेस करू शकतो. आणि हा मसाला डब्बा पितळेचा असल्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतो. मला या डब्यासाठी पण काही कॉमेंट्स आलेल्या, तर मी हा डब्बा पुण्यातल्या मार्केटमधून घेतला आहे. जर तुम्हाला हा डब्बा हवा असेल तर तुम्ही हा ऑनलाईन पण चेक करू शकता. सेम डब्बा पण अवेलेबल आहे. आता मी यात सगळे मसाले रिफिल करून घेते. किचन मध्ये जेवण बनवते वेळेस जर हा मसाले डब्बा छान रिफिल केलेला असेल तर कुकिंग करते वेळेस याची खूप हेल्प होते. आणि मी सॅटर्डे किंवा संडे म्हणजे वीकेंडला हा मसाले डब्बा एकदा छान रिफिल करून घेते. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा असा टिश्यू पेपर टाकून बघा. त्यामुळे आपला मसाले डब्बा नेहमी स्वच्छ राहतो. मसाले डब्बा रिफिल केल्यानंतर मी छान काउंटरटॉप क्लीन करून घेतला. आणि मला आज किचन ट्रॉलीज क्लीन करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मी हे वीकली एकदा तरी क्लीन करून घेत असते. किचन मध्ये काम करते वेळेस आपले हात न कळत ट्रॉलीजला लागतातच. आपले हात कधी ऑइली असतात आणि किचन मध्ये घाईघाईमध्ये काम करते वेळेस या सगळ्या गोष्टींना हात लागतोच. मी जनरली आठवड्यातून एकदा तरी ट्रॉलीज पुसून घेण्याचा प्रयत्न करते, कारण आपण लेडीज किचन मध्ये मोस्ट ऑफ द टाइम स्पेंड करतो. आणि जर किचन स्वच्छ आणि मेंटेन असेल ना तर इथे काम करण्याची इच्छा होते. मी वीकली हे रुटीन फॉलो करते आणि माझ्या ट्रॉलीज नेहमी क्लीन राहतात. माझ्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा मला नेहमी विचारतात की तुझ्या ट्रॉलीज तर व्हाईट कलरच्या आहेत, तर त्या खूप घाण होत असतील. पण एक सांगू, वेळेच्या वेळेवर जर क्लिनिंग रुटीन फॉलो केला ना तर व्हाईट कलरही मेंटेन करायला खूप इझी जातो. आणि जेव्हा जेवण बनवतो आपण तेव्हा ट्रॉलीजचे जे हँडल असतात त्यालाही खूप वेळा आपल्याला हात लावावा लागतो. मी आठवड्यातून एकदा किंवा मॅक्सिमम 15 दिवसातून एकदा हे जे हँडल्स आहेत तेही छान पुसून घेते. माझ्या किचनमध्ये गॅसच्या खाली 2 डोअर्स आहेत आणि मी या डोअरवर नेहमी एक टॉवेल होल्डर ठेवते. त्या टॉवेल होल्डरवर मी नेहमी 2 नॅपकिन्स ठेवते. ते नॅपकिन्स दिसायला तर छान दिसतातच, पण याची हेल्पही खूप होते. किचन मध्ये काम करते वेळेस आपण भरपूर वेळा हात धुतो आणि ते कपड्यांना पुसतो, तर ते अवॉइड करण्यासाठी किचन मध्ये एक नॅपकिन होल्डर असणं मला असं वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या किचन मधल्या फर्निचरला ऑलमोस्ट 6 ते 7 वर्ष कंप्लीट झाली आहेत, पण मी याला छान मेंटेन करते, त्यामुळे याचा खूप मेंटेनन्स कमी निघतो. आणि हो, मी एक रूल फॉलो करते, तो म्हणजे जेव्हा आपण भांडी
दिवे लावतो. वॉश केलेले युटेन्सिल्स किंवा भांडी जी असतात ती नेहमी मी पुसून ठेवते. जर आपण ट्रॉलीजमध्ये ओल्या वस्तू ठेवल्या तर त्या ज्या स्टीलच्या बास्केट असतात त्या लवकर खराब होतात आणि मग त्याचा खर्चही खूप निघतो. तर ते अवॉइड करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली ना तर किचन नेहमी स्वच्छ दिसतं. हे डस्टबिन मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं आणि हे डस्टबिन मला खरंच खूप युजफुल वाटतं, कारण हे किचनमध्ये काम करते वेळेस खूप हँडी पडतं. मी हे नॅपकिन होल्डर होम सेंटरमधून परचेस केलेलं. यावरती मोठ्या साईजचे 2 किचन टॉवेल्स इझिली फिट होतात. या टाइप्सचे प्रिंटेड नॅपकिन्स किचनमध्ये खूप सुंदर दिसतात आणि मी हे स्टार बाजारमधून घेतलेले आहेत. हे 3च्या सेटमध्ये येतात. यावरती खूप छान प्रिंट्स आहेत किचनच्या रिलेटेड, त्यामुळे हे किचनला आणखी छान लुक देतात. मी वॉश बेसिन रोज क्लीन करून घेते, पण आठवड्यातून एकदा तरी वॉश बेसिनला छान डीप क्लीन करून घेतलंच पाहिजे. आणि वॉश बेसिन जर स्वच्छ ठेवलं नसेल तर त्यातनं एक वेगळा स्मेल येतो. मी वॉश बेसिन जवळच एक डेडिकेटेड स्क्रबर ठेवलेला आहे आणि रोज मी वॉश बेसिन क्लीन करून घेतेच, पण आठवड्यातून एकदा तरी बेसिनच्या ज्या टाईल्स असतात त्याही क्लीन करून घेतल्याच पाहिजेत. या खूप सिंपल गोष्टी आहेत, पण यात जर मेंटेन नाही केल्या तरी मोठा डिफरन्स दिसतो. आणि जर वीकली एकदा तरी याला छान साफ केलं ना तर बेसिन नेहमी स्वच्छ राहतं. जेव्हा आपल्याकडे कोणी अचानक पाहुणे येतात आणि घरातले वॉशरूम्स किंवा वॉश बेसिन जर स्वच्छ असतील तेव्हा या गोष्टींची खूप हेल्प होते. आणि हे क्लीनिंग रुटीन फॉलो करण्यासाठी लिटरली 5 मिनिटही खूप होतात. आता उन्हाळा जवळ आला की नेहमीपेक्षा थोडी जास्तच धूळ येते घरामध्ये, त्यामुळे मला नेहमी लॅम्प पण पुसून घ्यावे लागतात. मी असा एक ब्रश यूज करते, त्यामुळे यावरची सगळी धूळ निघून जाते. कारण या लॅम्प्सला वॉश तर नाही करता येत, त्यामुळे याला फक्त एक क्विक वाईप डाऊन केलं तरी हे स्वच्छ होऊन जातात. माझ्या घरातले जे काही मिरर्स आहेत ते मला नेहमी पुसून घ्यावे लागतात, कारण सानवी खेळते वेळेस न कळत मिररला खूप वेळा टच करते. ज्यांच्याकडे लहान मुलं असतील ते या गोष्टींना रिलेट करू शकतात. तर मी ड्रेसिंग टेबलचा जो मिरर आहे तो पण पटकन पुसून घेते. माझा ड्रेसिंग टेबल ओपन आहे, त्यामुळे याच्यावरती भरपूर धूळ जमा होते. त्यामुळे मी वीकमध्ये एकदा तरी हा क्लीन करण्याचा ट्राय करते.
बेड साईडचे जे टेबल्स असतात तेही खूप घाण होतात. मी सानवीला नेहमी काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न करते. मी तिला बिस्किट्स किंवा चिप्स देण्यापेक्षा असे स्नॅक प्रेफर करते जे हेल्दी असतील. सानवीला शेंगदाण्याची चिक्की खूप आवडते, जी की हेल्दी तर आहेच आणि टेस्टीही लागते. कधी टिफिनलाही मी तिला ॲज अ स्वीट म्हणून ही चिक्की देते. जेव्हा आपण घरामध्ये अनहेल्दी स्नॅक्स आणणं बंद करतो तेव्हा मुलांना ऑटोमॅटिक सवय लागते हेल्दी खाण्याची. मी नेहमी मखाने पण रोस्ट करून ठेवते एका जारमध्ये. एअरटाईट जारमध्ये जर स्टोअर करून ठेवले तर त्याची टेस्ट जशास तशी लागते. आणि माझ्या मुलीला मखाने पण खूप आवडतात. ती खूप लहान होती तेव्हापासून मी तिला मखाने देते. तर आज मी तुमच्यासोबत माझं सिंपल क्लिनिंग रुटीन शेअर केलं आहे. घर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी फार काही एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. काही छोट्या छोट्या सवयी स्वतःला लावल्या की घर ऑटोमॅटिक नीट आणि क्लीन राहतं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.